फ्रेंड्स, माझं नाव स्नेहा जाधव. आम्ही सगळेजण सी सिरीज सुरू केलेली आहे. तर माझा टॉपिक आहे डायनॅमिक मेमरी अलोकेशन. डायनॅमिक मेमरी अलोकेशन इज द प्रोसेस दॅट कॅन बी अलोकेट द मेमरी ड्युरिंग रन टाईम. डायनॅमिक मेमरी म्हणजेच रन टाईम दरम्यान मेमरीचे अलोकेशन करणे, म्हणजेच मेमरीचे कॅल्क्युलेशन करणे. डायनॅमिक मेमरी अलोकेशनमध्ये आपल्याकडे चार फंक्शन आहेत: कॅलॉग, मॅलॉक, रिअलॉक अँड फ्री. मॅलॉक हे आपण कशासाठी मॅलॉक हे आपण कंटिन्युअस मेमरीचं ॲलोकेशन करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. कॅलॉग स्टँड्स फॉर कंटिन्युअस मेमरी. कॅलॉग हे आपण ॲरेमध्ये यूज करतो कंटिन्युअस मेमरी अलोकेशन करण्यासाठी. रिअलॉग या फंक्शनचा वापर आपण प्रिव्हियसली ब्लॉक आहेत ते रिसाईज करण्यासाठी वापर करतो. आणि फ्री फंक्शनचा वापर आपण रिलीज द मेमरी याच्यासाठी करतो. आता आपण मॅलॉकचं एक्झाम्पल बघूया. ही एक स्टँडर्ड इनपुट आउटपुट लायब्ररी आहे, stdio.h. stdlib.h ही एक स्टँडर्ड लायब्ररी आहे. ती आपण डायनॅमिक मेमरीचं ॲलोकेशन जे फंक्शन आहे ते यूज करण्यासाठी आपण वापरतो. इंट मेन हे मेन मेथड आहे. स्टार ptr हे एक पॉइंटर व्हेरिएबल आहे. आणि इंट आय हे एक इंटिजर व्हेरिएबल आहे. यामध्ये आपण मॅलॉक या फंक्शनचा वापर करतोय आणि त्यामुळे 5 ॲलोकेट केले जाते, 5 इंटिजर व्हॅल्यू. आता आपण इफ कंडिशनचा वापर करणार आहे. यामध्ये आपण हे चेक करणार आहे की मॅलॉक फंक्शन हे सक्सेसफुली रन झालं आहे का नाही. जर आपण हे जर एरर आला, तर जर काही चुकीचं असेल तर एरर मेसेज प्रिंट होणार.
इथे आपण फॉर लूपचा यूज करतोय फॉर इनिशियलायझेशन द व्हॅल्यूज विथ व्हॅल्यूज. आणि ह्या फॉर लूपचा वापर आपण जे व्हॅल्यू तिथं स्टोअर केल्यात त्या प्रिंट आउट करण्यासाठी ह्या फॉर लूपचा यूज करतो. थँक्यू.